तर उरलेत केवळ बरोबर 40 मिनिटं आणि पुढच्या 40 मिनिटात या विजयी जल्लोषाला सुरुवात होणार आहे। थेट जाते वरई डोम परिसरात आपले प्रतिनिधी उमेश करंजकर त्या ठिकाणी आहेत। उमेश, उरली फक्त 40 मिनिटं आणि या 40 मिनिटांनंतर तो विजयी जल्लोष सुरू होईल। ज्या क्षणाची सारेच जण वाट पाहतायत ती ठाकरे तोफ पुढच्या 40 मिनिटात धडाडेल। कसं वातावरण आहे, काय परिस्थिती आहे वरई डोमच्या आतमध्ये, किती खचाखच गर्दी आपण पाहतोय या ठिकाणी, गेट सुद्धा बंद ठेवण्यात येत आहे। जसं तू म्हणाले की 40 मिनिटं ठाकरेंच्या भाषणाला बाकी आहेत, मात्र विजय जल्लोष जो आहे तो साजरा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता मी तुला हा सगळा इकडचा परिसर दाखवतो की कशा प्रकारे सर्व जे आहे वरई डोम हा परिसर आहे पूर्ण खचाखच भरलेला आहे। कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकता बांधच्या माध्यमातून श्री गणेशाचं गाणं वाद्य करत कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। जवळजवळ सर्व जे महत्त्वाचे नेते आहेत ते आलेले आहेत, पहिल्या रांगेमध्ये बसलेले आहेत, कलाकारही आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात गर्दी, जेवढी गर्दी तुम्हाला आता या सगळ्या वरई डोमच्या आतमध्ये दिसते तेवढ्याच मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती बाहेर आपल्याला आपल्याला पाहायला मिळते। एकूणच हा विजय जल्लोष जो आहे तो साजरा झालेला आहे। थोड्या वेळातच ठाकरे बंधू येतील आणि ठाकरे बंधू नेमकं काय बोलणार आहेत, कारण एक हा विजयी लढा होता, तो विजयी लढा ठाकरे बंधूंनी जिंकलेला आहे। त्यांच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्र उभा राहिला। तिसरी भाषा सक्तीची नसावी, पहिलीपासून ठाकरेंनी सक्ती मुलांवर लादली जाऊ नये यासाठी ही सक्तीच्या विरोधात राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील उभे राहिले आणि त्यानंतर हा विजय मेळावा साजरा केला। उमेश, आणि आपण पाहू शकतो वरई डोमचा परिसर, उमेश, वरई डोमच्या आतमध्ये जितकी शोभा गर्दी तितकी बाहेर देखील। थेट जाते आपले प्रतिनिधी भूषण आहेत, तिथे संवाद साधतायत। भूषण, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, आपण पाहतोय वरई डोमच्या बाहेर पोलीस सांगत आहेत, मात्र यामुळे कुठेतरी गर्दी जी आहे ती आपल्याला काही संतापलेली पाहायला मिळत आहे। त्यामुळे हे षडयंत्र आहे अशा प्रकारे थेट आरोप इथं आपल्याला काही नागरिक आणि स्वतः देवळे जे माजी महापौर आहेत ते करताना पाहायला मिळत आहे। कॅमेरा विनोद एकसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। तोबा गर्दी झाल्यामुळे त्या ठिकाणी मात्र गेट बंद करण्यात आलेले आहे। उमेश, आतमध्ये सुद्धा सभागृह खचाखच भरलेलं आहे। तर राज ठाकरे यांचा ताफा आता वरई डोम परिसराच्या दिशेनं निघाल्याची बातमी मिळतेय, त्यामुळे उत्सुकता वाढलेली आहे। आजचा क्षण सर्वार्थानं महत्वाचा। सर्वार्थाने हा क्षण जो आहे तो महत्वाचा आहे, कारण इथे सकाळी आल्यापासून आम्ही सर्व जे लोक ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण या क्षणी पाहतोय। अमित ठाकरे सपत्नीक निघालेले आहेत वरई डोम परिसराच्या ठिकाणी आणि ताफा अमित ठाकरे यांचा हा सुरुवातीला त्या ठिकाणावरून मार्गस्थ होतोय आणि आता अगदी काही डोम मध्ये आता पोहोचेल। 10:48 राज ठाकरे यांचा ताफा सुरुवातीला मार्गस्थ झाला आणि आता अमित ठाकरे सपत्नीक निघालेले आहेत। प्रतीक्षा आहे मातोश्रीच्या आता ताफ्याची। 10:48 क्षणाक्षणाची उत्सुकता। मुसळधार पाऊस आहे पण मराठी माणसाचा आज ऊर अभिमानानं भरलेला आहे। छत्र्या घेऊन तोबा गर्दी, वरई डोम परिसराच्या बाहेरही खचाखच गर्दी। उमेश, नक्कीच लागवी राज ठाकरे निघाले, थोड्या वेळात उद्धव ठाकरे निघतील आणि थोड्या वेळात या वरई डोम परिसरामध्ये पोहोचतील आणि या दोन भावांना एकत्र बघण्यासाठी ते नेमकं आज काय भाषण करतात ते ऐकण्यासाठी संपूर्ण हा डोम परिसर जो आहे तो भरलेला आहे। मोठ्या प्रमाणात आपल्याला सगळीकडे गर्दी पाहायला मिळते। कार्यक्रमाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। खास करून सर्व जे मुख्य नेते मंडळी असतील ती देखील आले आहेत आणि आता प्रतीक्षा लागले या दोन्ही भावाची। नेमकं राज्य सरकारच्या विरोधात आता ठाकरे बंधू नेमकं काय बोलणार, ही जी लढाई आहे पुढे चालणार का, जी राजकीय प्रवास आहे ते सोबत सुरू करणार का, याबाबत काही बोलणार आहेत का, याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। ह्याचसाठी राज्यभरातून जे आहेत ते मुंबईभरातून जे आहेत ते सगळे कार्यकर्ते इथं पोहोचलेले आहेत, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत। आता हा सगळा लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।